नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। मी सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय झालोय। सुनेत्रा पवारांना मत म्हणजे मोदींना मत, विजय शिवतारेंचं वक्तव्य। तर माघार घेऊ नका म्हणून सायलेंट शत्रूंनी मला फोन केले, शिवतारेंचा दावा। मालेगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शोभा बच्छाव यांच्या विरोधात घोषणा। तुषार शेवाळ्यांच्या भेटीसाठी गेलेल्या बच्छाव यांच्या समोर घोषणा। बच्छाव यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध। नाशिकमधून काँग्रेसच्या तुषार शेवाळ्यांकडून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। धुळ्यातून शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानं नाराजी। निवडणुकीसाठी गोरगरीब लोक मला पैशांची मदत करतात, लोक मला नोट पण देतात आणि वोट पण देतात। निलेश लंकेंचं हे मिश्किल वक्तव्य। भंडारात विकास फाउंडेशनच्या काँग्रेसला त्यांचा आता पाठिंबा आहे। बीआरएसचे पूर्व विदर्भ संघटक आणि भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे विकास फाउंडेशनचे अध्यक्ष। अर्जुन कुमार राठोड यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। वंचितच्या अधिकृत उमेदवारांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर वंचितकडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। जनतेला वेळ न देणारा 5-5 पक्ष बदलणारा नाटककार यांच्यापासून सावध रहा। आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा। 5 वर्षात अमोल कोल्हेंनी मतदारसंघात लक्ष तरी दिलंय का, आढळरावांचा हा सवाल। तर आढळरावांना माझ्याकडून गेट वेल सून एवढ्याच शुभेच्छा। आढळरावांकडे मुद्दे नसल्यानं ते असं बोलतात। आढळरावांच्या टीकेवर कोल्हेंचं हे उत्तर आहे। सत्यजित पाटलांनी आमदारकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं, शेतकऱ्यांसाठी किती वेळा पाटील रस्त्यावर उतरले। राजू शेट्टींचा हातकणंगलेमधील ठाकरगडाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना हा सवाल आहे। माझ्या कामांची दखल जनता घेईल, टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार। सत्यजित पाटलांचं राजू शेट्टींना उत्तर आहे। तर राजू शेट्टींनी स्वतःची कामं दाखवावी, सत्यजित पाटलांचं राजू शेट्टींना आव्हान। उदयनराजेंना आव्हान देणार नाही, मी सामान्य कार्यकर्ता। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची ही प्रतिक्रिया आहे। तत्व आणि मुद्द्याला धरून निवडणुकीला सामोरं जाणार, शिंदेंचं वक्तव्य। वळसे पाटलांचे निकटवर्तीय शेखर पाचुंदकरांचं शरद पवार गटाला पाठिंबा आहे त्यांचा। पवार गटाकडून शेखर यांना आंबेगाव विधानसभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी मतदारसंघात बौद्ध समाजाची बैठक। डॉक्टर रामचंद्र जाधवांकडून उमेदवारीची तयारी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भर पावसात लोकसंवाद यात्रा। सकाळपासूनच नागपूरच्या अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू। पावसातही गडकरी यांची लोकसंवाद यात्रा सुरूच। बुलढाण्यात अपक्ष उमेदवार संदीप शेळकेंच्या प्रचाराला सुरुवात। संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत शेळकेंनी प्रचाराचा नारळ फोडलाय। रॅलीच्या माध्यमातून शेळकेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचे हिंगोलीचे लोकसभेचे उमेदवार नागेश पाटलांकडून प्रचाराला सुरुवात। माहूरगडावर नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। अहमदनगरच्या श्रीगोंदामधील बीआरएसच्या घनश्याम शेलारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। घनश्याम शेलार काँग्रेसमध्ये आल्यानं निवडणुकीत निलेश लंकेंना फायदा। हिंगोलीचे ठाकरेगडाचे उमेदवार नागेश पाटलांकडून प्रचाराला सुरुवात। नांदेडमध्ये माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन घेऊन पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंचा प्रचार दौरा। कार्यकर्त्यांकडून शशिकांत शिंदेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत। बुलढाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालंय। विविध मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यात 6 ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू। नांदेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार रथ सज्ज झालाय। वसंतराव चव्हाणांच्या प्रचाराला सुरुवात। कल्याण लोकसभेत ठाकरेगडाच्या उमेदवार वैशाली दरेकरांचा प्रचार सुरू। मशाल संसदेत जाणार, वैशाली दरेकरांचा दावा। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये लोकशाही विरोधी पोस्टर। निवडणूक आयोगाच्या पोस्टरवर आता नोटाला मतदान करण्याचं आवाहन केल्याचा आरोप आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तक्रार दाखल करणार आहे। अकोल्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा। निवडणुकीच्या काळात कुठेही प्रलोभन, आमिषाचा वापर होता कामा नये, अधिकाऱ्यांचे निर्देश। निवडणुकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र गुजरात सीमेवर 3 नियंत्रण पथकांकडून कसून तपासणी। मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे आणि दारूची मोठी वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांची करडी नजर।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलिसांचा रूट मार्च, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन सज्ज. रत्नागिरी निवडणुकीच्या आता पार्श्वभूमीवर एसटीवरील 8,000 शासकीय जाहिरातींचे बोर्ड हटवण्यात आले. एसटीवरील जाहिरातांकडे दुर्लक्ष केल्यानं एसटीच्या सहाय्यक अधीक्षकांचं निलंबन, निवडणूक विभागाची ही कारवाई. अंबरनाथमध्ये पाणी टंचाईमुळे नागरिकांची गैरसोय, पाणी समस्या न सोडवल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांनी निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त परळीत भव्य शोभायात्रा, शोभायात्रेत ढोल पथकासह महिलांचा मोठा सहभाग, धनंजय मुंडे देखील सहभागी झाले. सांगलीच्या कडेगावात सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात, रथोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी. बुलढाण्याच्या वसाळीत आदिवासी बांधवांचा फगवा उत्सव आनंदात साजरा. उत्सवामधून पारंपरिक संस्कृती आणि आदिवासी बांधवांच्या एकोप्याचं दर्शन. रमजान ईद निमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. तर गंगा जमुना तेजहीब ठेवणारा देश अशा शब्दात मुंडेंकडून शुभेच्छा. कोल्हापूरच्या दसरा चौकात मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण, शाहू महाराज आणि सतेज पाटलांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. तर साताऱ्याच्या कराडमधील ईदगाव मैदानामध्ये ईदची नमाज अदा. रमजान निमित्तानं मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. साताऱ्याच्या कराडमध्ये उदयनराजे भोसलेंच्या ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार जपला पाहिजे, उदयनराजेंची प्रतिक्रिया. धाराशिवच्या ईदगाह मैदानात नमाज पठण, ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना शुभेच्छा. परभणीतील ईदगाह मैदानावर नमाज पठणसाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं जमले. रमजान ईद निमित्त पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोलापुरातील ऐतिहासिक आदिलशाही ईदगाह मैदानामध्ये नमाज अदा, समाजाच्या सुख शांतीसाठी मुस्लिम बांधवांची दुआ. बीडमध्ये रमजान ईदचा उत्साह, ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची सामूहिक नमाज अदा. ईदीच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसंग्रामच्या ज्योती मेटे, वंचितचे अशोक हिंगे पाटील आणि रिपाईचे पप्पू कागदे तसंच आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते. अकोल्यामध्ये रमजान दिनानिमित्त मुस्लिम बांधव एकत्र, मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण. बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली. ट्रक चालकानं अचानक लेन बदलल्यानं गाडीचा अपघात झालाय. गाडीमधील तिघे गंभीर जखमी आहेत.